हे तुम्ही जो प्रश्न विचारताय हे सगळं आम्ही विधानसभेच्या आधीची आमची भाषणं आहेत. हे अपेक्षितच होतं. केंद्र सरकारच्या आशीर्वादाने जायची संधी मिळाली, शिकायला मिळालं आणि फायनान्स बिल आणि बजेटवर दर गेले अनेक वर्ष मी स्वतः बोलते. त्यामुळे साधारण काय परिस्थिती होऊ शकते किंवा काय परिस्थिती आहे आणि आता हा देश इन्सुलेटेड इकॉनॉमी नाही. त्याच्यामुळे ग्लोबल इम्पॅक्ट्स काय असतात किंवा आजच वर्तमानपत्रात आलेलं आहे की ज्या पद्धतीने गेले अनेक दिवस झाले, आठवडे झाले, मार्केटमध्ये काय उलटपलट होते तुम्ही बघते. करोडो नाही लाखो करोडो रुपये 3 लाख करोड दिले आहेत लोकांनी पैसे बाहेर. असं हे सगळं वास्तव आहे. त्याच्यामुळे इकॉनॉमी ही अडचणीत आहे, देशाची पण आणि राज्याची पण. याच्यात काही तुम्ही विचारताय त्याच्यात काय मला नवीन पण नाही आहे आणि काय आश्चर्य वाटत नाही, कारण काही अपेक्षितच होतं.